आम्ही कधीच कोणावरती जळत नाही आणि फालतू लोकांकडे लक्ष द्यायला आमच्याकडे तर वेळच नाही. पण माझ्याकडे आहे ना टाइम, आपलं कामच ते. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कॉन्ट्रोवर्सी मध्ये. तर आज आपण बोलणार आहोत एका इन्फ्लुएन्सर बद्दल ज्याने जवळपास 2 मिलियन लोकांना इन्फ्लुएन्स केलंय. ज्याचा व्हिडिओ पाहिल्यावर असं वाटतं का छपरी शब्दाचे कॉपीराइट पण याच्याकडे असतील. ज्याचा व्हिडिओ पाहून मोटिवेशन कमी आणि डिप्रेशन जास्त होतं. ज्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर असं वाटतं जगात जवळपास 2 मिलियन मादरचोद लोक आहेत. ज्याची स्माइल पाहिल्यावर असं वाटतं याच्यापेक्षा काही घाण असूच शकत नाही या भूताला. तर घेऊ याला रिंगणात आणि सुरू करू. पण त्यात एक छोटासा इंट्रो. आज बोलू नाही, मला दम निघत नाही. देवा इडा पिडा टळू दे. येणाऱ्या 2025 मध्ये माझ्या मित्राला आंधळी, खुळी, लंगडी, पांगळी, शिमडी कसली तरी एखादी तरी आयटम पटू दे रे. माझा मित्र नुसता सिंगलच झालाय बाबा. इव असा ना जोक झाला ना. म्हणजे जवळपास 2 मिलियन फॉलोअर झाल्यानंतर जर तुम्ही अशी जोक मारित असाल तर थू आहे ना तुमच्या जिंदगीवर. म्हणजे त्याच्या नाही म्हणते मी, 2 मिलियन लोकांच्या जिंदगीवर म्हणतो. तुम्हाला अक्कल आहे का काय पावा? खरं तर हा रोस्ट त्याचा नाहीये, त्या 2 मिलियन लोकांचा आहे. कोण आहे हे लोक? का फॉलो केलं असतं याला? हाच विचार करत होतो मी रात्रभर. जागा होतो, मला झोप नाही आली रात्रभर. काय आवडलं असं त्याच्यात? त्याची स्माइल. चालताना थोडं लक्ष असू दे, नाहीतर तुझ्या पायाला ठेच लागन. तू एवढी भारी दिसती, तुला माझी पण नजर लागन. इव आणि पब्लिसिटी स्टंट करताना पण नीट विचार कर. दिसतो तर तू छपरीच, पण आता बावचळेलपणा केला ना तुझ्याच लागन. तुला घेऊ. आणि नुकताच आता एवढं त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. विषय तर काय कळाला नाही नीट, पण कुछ तो गडबड आहे पाहून असं वाटतं. यांचा मॅटर पाहून असं वाटतं सीआयडी यांच्यामुळेच परत येतंय काय. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे तुषार बनसोडे. तुम्हाला हे पण माहिती आहे की माझा मोठा भाऊ आके बनसोडे. ते गेले 8-15 दिवस आके बनसोडेच्या घरात वागणूक एकदम चेंज झालेली आहे. त्याच्यात त्याला पैसा आल्यामुळे त्याने घरच्याला एकदम सोडून दिलेले बघणं. मदरला पण घरी रोज त्रास चालू आहे, रोज फोनला शिव्या चालू आहे. तो म्हणतोय आता त्याचा पैसा भेटलाय तर त्याचं वेगळं झालेलं आहे. त्याने लग्न केले, त्याचं वेगळं राहतोय त्याचं तो. मग घरात रोज घरी जाऊन मम्मीला जाऊन शिव्या देतोय. आता विचारच तुम्ही मम्मीला काय काय चालू आहे. पहिले तर ते एक्सप्रेशन थोडी सॅड दे ना भावा. म्हणजे एवढा मोठा मॅटर झालाय, थोडा रिअलिस्टिक तर वाटू दे. सोपा विषय काय एवढा मोठा काय राहू तुम्ही. एकटा भावांची भांडणं म्हणजे लोकांना आता काही विशेष नाही वाटत एवढं. कारण जिकडे भावा तिकडे तेच चालू. तो विनायक वागचौरे संदीप आहे तिकडे टाका चालू असून त्यांच्या घरात. त्यांनी तर वेगळी सिरीज चालू केली. काही दिवसांनी त्यांना नेटफ्लिक्सचं नाही पण MX प्लेअर वरून ऑफर यायला बसली. पण तुम्ही याच्यात आईला नाजीला पण ऍड केलंय, त्याच्यामुळे तुम्ही थोडं इम्प्रुव्हमेंट केली. अनुभवी क्रिएटर. चला पुढं. आक्याची मम्मी आहे. आक्याचा इतका त्रास असतो ना, घरी येऊन घाण शिव्या देतो. खालच्या दराला जाऊन शिव्या देतो. बुधवार पेठात जाय म्हणतो मला. 150 रुपयावर धंदा कर. तू माझी मम्मी नाहीस, तुला मम्मी म्हणायची लाज वाटायली मला, असं बोलतो ते घरामध्ये. तुम्ही त्याला आक्या समजून उगा सगळ्यांनी डोक्यावर घेतलंय. हाच तर मेन प्रॉब्लेम आहे. तुम्ही त्याला आक्या करून डोक्यावर घेतलंय. हे खरं बोलली त्याची. लोक नुसते वावचळली. लोक नुसते कमेंट मध्ये आक्या बाई यू कुत्र्याला यू ना आक्याला यू करते. काय नुसते फॉलोवर वाढले म्हणून कोणाला डोक्यावर नसतं घ्यायचं. घ्या आता तुमचा आके बाई पा काय करतोय, कसं वागतोय. रिअल मध्ये असा आणि रील मध्ये हे कशासाठी होतं मग? अच्छा, व्ह्यूज साठी. बंदा जिंदगी दे विच सब कुछ ही गवावे. पण त्याचं काहीच नाहीये. घरामध्ये जसा बाहेर जसा वागतो तसं घरामध्ये काहीच वागत नाहीये. ते खूप त्रास आहे त्याचा मला. आणि एक म्हणजे त्याचे पप्पा नाही. त्याचे पप्पा नसल्यामुळे घरामध्ये एवढा त्रास देतो. त्याचं एवढं दुकान आहे, सगळं आहे त्याचं, पण घरामध्ये 1 रुपया नाही देत. बरं त्याने ठीक आहे मला नाही देऊ देते ना, 1 रुपया मला नाही पाहिजे, पण घरामध्ये इतकं खालच्या थराला जाऊन ते बोलतय मला. आणि एकमेव त्याचा मामा सपोर्ट आहे त्याला. त्याच्या मामाच्या जीवावर तो मला बोलतोय. आणि इथं माझी फ्लॅट आहे, माझं इथं 4 मजली घर आहे, बांधकाम चालू आहे माझं. आणि ते मामाचे फक्त मला 2 लाख रुपये द्यायचे. 2 लाखासाठी मामा म्हणतोय की मी नावचं करून देणार नाही. आके मी तुला मम्मीच्या माघारी तुझ्या नावचं करून देतो, की 2 भावाला द्यायचं नाही, असं एक मामानं त्याला सपोर्ट केलाय. म्हणजे माणसाकडे पैसा आल्यावर माणूस माझतो, घमंडी होत असं ऐकलं होतं. पण स्वतःच्याच आई सोबत असं कोणी वागत नाही. ऐकलंय नव्हतं, पाहिलंय नव्हतं. शिद्याला नाव सांगतो. शिद्या कोणी मला नाही माहिती, पण शिद्यानं आख्यात चालू राहतं काहीतरी कमेंट मध्ये. नेमकं इयू कोणा काढलं याच्यावरून एक मोठं महायुद्ध चालू आहे. त्याची एक वेगळी सिरीज बनव. म्हणजे त्याच्याकडे पैसा आला, फेम आला, ते बावचळलं. कशामुळं? त्याच्या कॉन्टेंटमुळं. आपल्यामुळं नाही, तुमच्यामुळं. तुम्ही त्याला फॉलो केलं, तुम्ही त्याचं दाबलं बटन फॉलो.
आता ते पैशाच्या मागं पळायला लागलं. घरी रुपड्या देत नाही, वरून त्याच्या घराचं काम चालू आहे 4 मजली, अजून ते याच्या नावावर आहे, त्याच्या मामाच्या नावावर आहे. पण मामा परस्पर आक्याच्या नावावर करणार आहे. त्याच्या घरी न सांगता तो फक्त म्हणतो तू घरच्यांना नको देऊ, मी परस्पर तो नावावर करून देतो. ते असं याच्या आईचं म्हणणं आहे, माझं नाही. तो काय माझ्या घरा शेजारी राहत. जसं की प्रत्येक स्क्रिप्टला 2 पेज राहतात, जसं प्रत्येक मुद्द्याला 2 पैलू राहतात, तसं दुसरी पण बाजू पाहून घेऊ आपण. आता आक्याच्या भावाने त्याच्या मम्मीला बोलवलं व्हिडिओमध्ये, मग तिकून आक्याने मी वाईल्ड कार्ड आजीला बोलवलं. हो सोपं नाही आता युट्यूबचे भांडणं. काही दिवसांनी तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल, म्हणजे फक्त मेंबर्सला राहतील. एकदम डायरेक्ट हाय लेवलला गेलं ना, टाका जर झाल्या ना, तर मेंबर्स ओनली 69 रुपये डायरेक्ट भांडणं पाहिजे असेल तर तुम्हाला तसं करा. चालले 69 म्हणजे तुमचा खर्च. तो आक्याचा आजी सांगता तो व्हिडिओ भेटला नाही मला, तो डिलीट झाला वाटतं. पण त्याचं असं म्हणणं होतं की हे आजीला सांभाळते नाही, आणि मला बी म्हणते आजी सोबत नको राहू असं तसं, म्हणून मी आजीकडे राहतो, म्हणून त्यांना असं ते माझ्यासोबत भांडतात त्या वगैरे असं काहीतरी विषय होता. इकडून आजी बिरडत होती, इकडून मम्मी बिरडत होती. भेंडी खरं कोण वागत आहे मग? सोशल मीडियाच्या भांडणावर भरोसाच नाही राहिला मला. कोण कधी कुठं कशी ऍक्टिंग करीन विषय नाही बाई. लय लबाडाची दुनिया. आली परत नवीन व्हिडिओ. काल मी आणि तुषारनं व्हिडिओ बनवला होता, ते मी रागाच्या भरात बनवलाय आणि आक्याने काय मला शिवाय बिवाय दिलेल्या नव्हत्या. मिटलं भांडण एवढं लवकर, काय उपयोग झाला? अरे हा व्ह्यू झाले त्यांना. पण ॲज अ इंडियन ऑडियन्स एवढ्या लवकर भांडणं मिटले म्हणजे माझ्या नाही. 2 मिलियन माणसांचे आज तुम्ही मन दुखावले. काय इन्फ्लुएन्सर बनणार नव्हत्या, पण ते रागाच्या भरात मी बोलून गेले ते सगळं काही. पण ते मामाचं पण मी नाव घेतलं होतं, तो भाऊच आहे माझा, त्यानं पण काही केलं नाही. पण मी रागाच्या भरात त्याला बी बोलले काल, आणि आक्याला पण बोलले. असं नाही की ते आक्या दुसऱ्याचा आहे आणि हे दुसऱ्याचे, म्हणजे दोन्ही माझंच मुलं आहेत ते. आणि त्याच्याबद्दल वाईट वाटायला लागलं मला आज, की मी काल व्हिडिओ बनवला, हे चुकीचं केलं, आपण नव्हतं करायला पाहिजे असं. पण मी रागाच्या भरात केलं ते. आज समजलं यांना नव्हतं बोलायला पाहिजे. मग कालपर्यंत काय व्ह्यूज छापित होते का? नाही खरंय, पटलं आम्हाला. नाही मला कळलं चूक कोणाची आहे. चूक माझी आहे, मी पाहतोय. रागाच्या भरात बोललो तो माणूस, पण ठीक आहे एखादी शिवी देतो रागाच्या भरात, पण एवढं डीप मध्ये कोण बोलतो रागाच्या भरात काही पण, की आक्या असं करतोय, आक्या नीट वागत नाही, आक्या घरात पैसे देत नाही, आक्याला मामा फ्लॅट देणार आहे ना, असं तसं ना, आक्या मला म्हणतो बुधरपेठा जाई हे कर. एवढं डीप मध्ये बोलायला रागाच्या भरात सुचत कुठून तुम्हाला? आणि तुम्ही रागाच्या भरात बोलले हे आम्ही मान्य करायचं का? काही फेकलं तर मलाच उचलायला जावं लागत. आणि त्या व्हिडिओमुळे असं झालं की व्हिडिओ बनवायचा मुद्दा वेगळा होता, पण त्या व्हिडिओमुळे दुसरंच प्रकरण झालं. याच्यावर म्हणजे कमेंट एकदम घाण पडायला लागली. ती कुठंतरी मम्मीला पण सहन नाही झालं, मला पण नाही सहन झालं. अरे त्या आक्याला कधी शिवाय नाही पडत ते सांगा मला. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की कॉन्ट्रोवर्सी नंतरच त्याला शिवाय पडू राहिल्या? आता तुम्ही त्याच्या आधी त्याच्या कमेंट वाचायच्या ना, कायम घोडेच खातात ते. आणि सण होतच नाही तर सगळ्यांनी सोशल मीडियावरून गायब व्हा ना, दुसरं ऑप्शनच नाही. त्याच्यामुळे पब्लिक मी तुम्हाला आता सांगतोय, प्लीज इथून पुढे याला असेल कमेंट नका करू. तो पण माझा भाऊच आहे आणि एकच रक्त आहे आमचे, किती पण काहीतरी केलं प्लीज त्याला वाह. हाच तो जो कालपर्यंत त्याची लगी काढ होता आणि आज काय टाकी तयारी. हर मोड पे दुनिया तुम दोनों भाइयों को लड़वाने की कोशिश करेगी. वाह, म्हणजे भांडणं यांच्यात झाले, काय झाले ते. आणि डायलॉग काय, दुनिया तुम्ही लढवाने की कोशिश करू. आता फेकीतोच, उचलायला नका जाणं माहिती. तुम्ही भांडा रे, पण तिकडे भांडा ना. माणूस इथं थकून बागून येईल राहतात. थोड्या वेळ म्हणलं मोबाईल पावा, इंस्टाग्राम फीड मध्ये झालं आणि तेच चालू तुमचं सगळीकडे. आक्या असं ना आक्या तसं. तर जाऊ द्या मोरत्या, भांडणं मिटले. काय झालं होतं ते नाही कळलं, पण मिटले याला महत्व आहे. पण इथून पुढे असं काही होऊ नये म्हणून तुमच्या हातात आहे आता कोणाला मतदान करायचं, ते कोणाला फॉलो करायचं. तर बस आजच्यासाठी एवढंच होतं. बाकी व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, नसेल आवडला तीच लाईक करा. भेटू आपण पुढच्या भांडणांमध्ये, कारण आता तेच चालू आहे सगळीकडे. काय करणार आहे. गुड बाय.